नळाला टोट्या नाही त्या काय नाही त्या आणि नळाचं पाणी सगळं सांडून जाते रस्त्याला गिरायक बसल्यामुळे गिरायक रस्त्यावर जाते फक्त भिंत बांधल्यामुळे गिरायक काय नाही इकडं त्याला गाड्या लावायची सोय नाही काय नाही गिरायक रस्त्यावर घेते गाडी थांबून तिकडे तसंच जाते. या गावाला मार्केटच नाही इथं बघा कोंडल्या मार्केटच नाही या गावाला. हे कसं असतं बरं का थोडकं माणसाने विचार करत नाही मोठी लोक विचारच करत नाही ती कशी बसायचं कसं धंदा करायचा कसा इकडे धंदा करायचा. त्याने काय सोयी केली काय नाही केलं? काही नाही काय सोयी केली मला सांग. बांधल्यापासून आम्हाला गिरायकच होत नाही. बितर आम्हाला नाही पाहिजे आम्हाला बितर नाही पाहिजे गिरायकाला मार्केट दिसत नाही असं सडकणीच जात आहे खाली येतच नाही गिरायक कुठं बायाच बसायचं बायांनी कोणी दखल घेत नाही ती नगरपालिकेची जनावरांची घेत नाही ती वर जात गिरायक तिची दखल घेत नाही ती लाईट नाही. आम्ही सोय सुविधा कोणचीच नाही आम्ही प्रत्येक वेळा सांगतो बाथरूमची सोय करा पाण्याची सोय करा हे आम्हाला इथं चिखलात बसावं लागतंय पावसाच पर्यंत. आता सध्या तर बरंचसं नुकसान झालेलं आहे बाजारपेठ कमी झालेली आहे इथली कुर्डवाडीची बाजारपेठ बऱ्यापैकी कमी झालेली आहे त्याच्यासाठी नवीन जी काय आता सत्तेदार येणार आहेत त्यांनी व्यापारपेठेसाठी काहीतरी विचार करावा. बाजारपेठ कमी झाली म्हणताय पण कशामुळे बाजारपेठ कमी झाली? तर काय झालंय जागोजाग प्रत्येक खेड्यापाड्यानी ह्याने त्यांनी काही पण म्हणजे मिळतात वस्तू त्याच्यामुळे बऱ्यापैकी कुर्डवाडीला जी आवक म्हणजे कशासाठी यायचं कुर्डवाडीत आहेच काय असं म्हणजे खास करून की कुर्डवाडीत यावं काहीतरी करावं असं काही म्हणजे नाहीच जे काय पाहिजे ते तर आजूबाजूला मिळतं. त्याच्यात गुराचा बाजार भरायचा ती पण बंद पडला सगळा पूर्ण बंद झाला ती बाजार त्याच्यासाठी काय उठाव नाही काय नाही काय. तर यांचं म्हणणं आहे की गुराचा बाजार हा बंद झाला आहे आणि गेल्या 5 वर्षात सत्तेदारांनी व्यापाऱ्यांसाठी कोणती अशी मदत केली नाही की त्यांचा धंदा वाढेल किंवा कोणती गोष्ट अशी केली नाही. बरोबर बरोबर. साठी काही सुविधा ते केलं का काय? कशा सोय देतो व्यापाऱ्यासाठी नाही काही व्यापारी मंडळ इकडे तेव्हा सर्व रोडला व्यापारी बसल्यात जाऊन पण आम्ही व्यापारी नाही. काय नाही या गावाला मार्केटच नाही इथं बघा कोंडल्या मार्केटच नाही या गावाला. हे कसं असतं बरं का थोडकं माणसाने विचार करत नाही मोठी लोक विचारच करत नाही ती कशी बसायचं कसं धंदा करायचा कसा इकडे धंदा करायचा. कोरडवाडीचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत नाही इथं झालं ना कुरवाडी अजिबात नाही सगळे खड्डे पडले अवतळे वर्ष आम्ही राहिलाय सगळे खड्डे सगळे रस्ता सुद्धा झाला नाही रात्रीचं सगळे खड्डे पडलेत परत ऑफिस पासनं त्या अवतळे वर्ष पण एक रोड झालेला नाही सगळे खड्डे सगळे चाललं सुद्धा जाता येत नाही अशी अवस्था आमची लक्षात ठेवा. आणि नगरपालिका कचरा उचला येत नाही कचरा उचल येत नाही या महिना 2 महिने येत नाहीत कचरा उचलायला कोण काढाय गटर तसे पडले एक बी येत नाही काढायला कोणा सांगा तुम्ही सांगा बरं आधी वेळेस सांगितलं तिथं ते आला नाही मी काय करू मग कोणी काय करणार मग त्यांचं कर्तव्य आहे ना अधिकारी सांगायचं आमचं सांगायचं आमचं कर्तव्य नाही अजिबात नाही अजिबात ऐकत नाही कोण कचरा करणार कोण येत नाही. कोरडवाडीचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही अजिबात नाही इथं नाही झाला काय? रस्ते बुजवले नाहीत तुम्ही जिथे राहता अवतडे वस्तीमध्ये खड्डे सगळे आहेत कचऱ्याचं नियोजन नाही महिना 2 महिने गाडी येत नाही. येतच नाही 2-3 महिने येत नाही. बांधल्यापासून आम्हाला गिरायकच होत नाही बितर आम्हाला नाही पाहिजे मला बितर नाही पाहिजे गिरायकाला मार्केट दिसत नाही असं सडकणीच जात आहे खाली येतच नाही गिरायक आणि जनावर रोज जनावर ताप देते ती आम्हाला एक सुद्धा दखल जनावरांची घेत नाही. नगरपालिकेचा सेवकच येत नाही कोणच येत नाही. मत मागायला येते मत मागायला येते मत द्या म्हणते हात जोडते ती 5 वर्ष पुन्हा येत नाही त्यांच्या 5 वर्ष आमच्याकडे येत नाही ती मत मागायला येते. तुमची मागणी काय नाही फक्त इथं मंडई सगळी खाली यावं ही बिताडाचं धंदा होत नाही सगळे जण खाली यावी वरी एक बी जण बसून नगरपालिकेला ही करून सांगतो लघवीची सोय करावी महिलांची. किती दुर्दैव एवढी मोठी नगरपालिका आहे परंतु महिलांसाठी कोणतीही सोयी सुविधा केली नाही. पुरुषांचं जाऊ द्या एखादा पुरुष ऍडजस्ट करतो पण महिलांसाठी पण नाही मला अवघड आहे. काहीच नाही महिला जायचं बायांनी इथं ही झालेलं आहे आता कुठं बायास बसायचं बायांनी कोणी दखल घेत नाही ती नगरपालिकेची जनावरांची घेत नाही ती वर जात गिरायक तिची दखल घेत नाही ती लाईट नाही रोड नाही आम्हाला जायला नीटनेटचं इथं पर्याय एका बिंडीला 10 पैसे मिळवतो त्यात बी खड्डा येते तिकडे गिरायक बसले म्हणून
रोजच्या रोज पावत्या फडते रोज पावतीला कमी नाही, रोज पावत्या मी आली की देतो. आम्ही पावती बद्दल दखल घालत नाही काय सुद्धा. एकंदरीत माता भगिनींना वॉशरूमची लघवीची कोणतीही सोय केलेली नाही. त्यांनी सार्वजनिक वर्गणीतून करून सुद्धा वरून लाईटीचं त्यांचं कनेक्शन काढले. एवढा मोठा व्यापार आपण बघू शकता, इतके मोठे व्यापारी बसतात, परंतु फक्त एकच लाईट लागलेली आहे. आणि ही भिंत जी बांधलेली आहे का, या भिंतीमुळे लोकांचं भीत पाडावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण भिंतीमुळे काय झालेलं आहे की लोकांना हा ओळखूच येत नाही, दिसतच नाही की इथं भाजी मंडई भरते म्हणून. त्यामुळे काही लोक बाहेर बसतात आणि बाहेरच्या बाहेर काही जणांचा धंदा होतो. आत जे बसतात त्यांना मोठं नुकसान आहे. महिलांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी इथं काही सोयी सुविधा केल्या? काय सोयी केली? काय नाही केली. काय नाही, काय सोयी केली मला? काय नाही बघा. ह्या वही असलाय दरवाजा नाही तर इकडं तिकडं दिसतंय सगळं. काय सोयी नाही आमची, काहीच नाही सोयी. लाईटीची पण सोय नाही केली म्हणजे? नाही काहीच नाही सोयी, काहीच नाही केलेली. पाण्यासाठी काय केलंय? भाजीपालासाठी पाणी लागतं मग? काय नाही, आम्ही विकत घेतो रोज 20 रुपयाचा जार. हो का, पाठी मागायची जार. काय सोयी केले ना ही वरी जी बसती ती नाही, सगळी लोक खाली आली पाहिजेत बघा. गिरायक आम्हाला हाय का? काय 2 किलो मटकी आमची बरी विकत नाही, हाय का गिरायक? हा, सगळं गिरायक काय करते माहिती आहे का? गिरायक येतच गाडीवरून उतरते ती की लगेच माळव घेते ती, टांग पाडते ती, जाते निघून. खाली येतच नाही ती गिरायक. बाहेर जी माणसं बसतात त्यांच्यामुळे आतल्यांचं नुकसान होतंय. हा, नुकसान होती, सगळी नुकसान होती आमची. मी काय म्हणते, गिरायक चालत चालत घेते ती, जाते ती, इकडे खाली उतरत नाही ती. व्यापाऱ्यांसाठी काय केलंय का? सगळं केलं आमच्या व्यापारासाठी. काय संडासचं बाथरूमचं बोंगळा आहे आणि काय करायचंय? काहीच नाही केलेलं. आता मला तर काय त्यातलं कळत नाही. आता वरची माणसं वरी, खालची माणसं खाली, दंडवत नाही तर वंदवत नाही तर हे जे पडत ना मला काय कळत नाही. लाईटची सुविधा आहे का? कुठे तर मरगुड बरगुड नाही, काय नाही. आता आपल्याला काय कळतं म्हाताऱ्या माणसाला? पाणी बिणी देतात का तुम्हाला? पाणी सोय आहे का? पाण्याशिवाय आम्ही जर घेतो या. सुविधा तशा काय नाहीत बरं का. इथं टाकीला पाणी नाही मारण्यासाठी. इथं सुविधा म्हणजे एक जागेला मंडई नाही व्यवस्था. रस्त्याला बसते ती काय, इथं नेहमी काय बसते ती. शेतकऱ्याला जागा दिली, शेतकरी काय जागेला बसत नाही ती. व्यापारी आमचं त्यांच्या मागे गेलेत. ही सगळी एका जागेला मंडई आणा, बाकी काय नाही. पाण्याची सोय सुद्धा काहीच नाही तुम्हाला? काहीच नाही. त्या नळाला टोट्या नाही, त्या काय नाही. त्या आलेलं नळाचं पाणी सगळं सांडून जाते, राहत नाही. 2-4 दिवस, एका दिवसात खलास होते. पाणी विकत घ्यावं लागतं? पाणी विकत घ्यावं लागतं. भिंतीचं काय झालंय, ती भिंत बांधल्यापासून गिरायकाची अडचण यायला लागली. गिरायक काय म्हणता ते नाही. भिंत बांधल्यामुळे गिरायक मंडईत ये नाही. मग तुम्हाला काय वाटतं, भिंत पाडावी का? तसं काय नाही आपलं. मला 2-3 म्हणजे बहुतांश व्यापाऱ्यांनी सांगितलं की भिंतीमुळे आत गिरायक येत नाही, बाहेरच्या बाहेर गिरायक निघून जाते, इकडून जाते. भिंती रस्त्याला गिरायक बसल्यामुळे गिरायक रस्त्यावरून जाते. फक्त भिंत बांधल्यामुळे गिरायक काय ये नाही इकडं. त्यांना गाड्या लावायची सोय नाही, काय नाही. गिरायक रस्त्यावर घेते, गाडी थांबून तिकडे तसंच जाते, खाली काय उतरत नाही. त्या नगरपालिकेने केलेल्या काय नाही सोयी सुविधा. गेट करून ठेवल्यामुळं गेट केलंय बरोबर आहे, त्यांनी केलंय त्यांच्या सोयीचं. पण ती खाली समधी बसवायला पाहिजेत ना लोक. खाली बसवली तर गिरायक समजायला होईल. वर लोक बसल्यावर काय गिरायक होणार आहे? आम्हाला अजिबात धंदा होत नाही. आम्ही 4-4 दिवस माल ऐकतो, मग त्याचं काय करायचं? हा, मंडईला कशाचा नियमच राहिलेला नाही. नगरपालिका कोणती दखल घेत नाही का? दखल घेत नाहीत. आम्ही 2-3-4 वेळा आम्ही गेलेलो आहे, कोणी दखल घेतलेली नाही. 4-4 वेळा अर्ज देऊन आम्ही तिथं जाऊन सांगितलंय, तरी पण ही काय दखल घे नाहीत. त्याचं काय करायचं ते आता सरकार ठरवेल. महिलांसाठी पण कोणती सोयी सुविधा नाही म्हणते, खरं आहे का? आम्ही सोयी सुविधा कोणचीच नाही. आम्ही प्रत्येक वेळा सांगतो बाथरूमची सोय करा, पाण्याची सोय करा. हे आम्हाला इथं चिखलात बसावं लागतंय. पावसाच गुडघ्या इतका इथं गाळ होतो, आम्ही पाण्यात बसतो. पण कोण इथं सोय सुविधेचं बघतच नाही, कशाची सोय सुविधा नाही. पण वालीच नाही बाजार समितीला, यांच्या मंडई समिती कोणच नाही. मंडईला कोणच वाली नाही राहिला. प्रत्येकाजवळ जाईल, त्यांनी प्रत्येकाने सांगितलं करतो करतो म्हणते. 1-2 दिवस खाली बसवते, परत आणि वरी बसते. मग तुम्ही व्यापारी आम्ही बसलोय का? आम्हाला जिथं जागा दिल्या त्या आम्ही बसलोय. बाकीच्यांना बी तुमचं बसवायचं काम आहे. आमचं काय काम आहे त्यात बसवायचं? शेतकरी असू व्यापारी असू, तुमचं काम आहे बसवायचं, आमचं काय कामच नाही.
आम्ही बसलोय ना, आम्ही जिथनं बसलोय तिथनंच हालत नाही. जनावरांची सोय नाही, जनावर पण ताप देतात. जनावर मोकळे असते का? हा, जनावर मोकळीच असते. जनावर पण ताप देते, ती गटुडी तोडते, ती काय त्याचं काय सोयी सुविधाच नाही. नगरपालिका काय कोणती दखल घेत नाही का? दखल घेतच नाही नगरपालिका. स्पष्ट सांगतो आम्ही, नगरपालिका कसली दखल घेत. नगरपालिकेत आम्ही 4-5 वेळा जाऊ आलेलो. त्यांना विनंत्या केल्या की तुम्ही काहीतरी करा. हे लोक वर बसलेले आहेत, त्यांना खाली बसवा, काहीतरी सोयी सुविधा करा, एका ठिकाणी मंडई घ्या. पण कोण दखलच घेत नाही. करतो म्हणतात, एक दिवस करतात की दुसऱ्या दिवशी आणि वर जाऊन बसतात लोक. त्याची कोण दखलच घेईना बघा.